मला काही देता आलं नाही तरी पण ते हुशारीत राहत असतात की आम्ही हुशार आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. आम्ही कसे असो समाजाच्या हिताचे आहेत म्हणून आम्ही काम करतो. ज्याला जे मनाने समजायचं ते समजावं. कोणी मनाने स्वतःला हुशार समजतंय, कोणी मनाला ज्ञानी समजतंय, मनानच अभ्यास समजते. त्याला कोण काय करू शकत नाही बघा. तसे वेगळे वेगळे व्यक्ती आहेत, तसे वेगळे वेगळे विचार आहेत. टेन्शन घ्यायचं नाही आपण. आपण आपलं फक्त गरिबासाठी काम करत राहायचं आणि ते मी करतोय. जो कोण समाजाच्या विरोधात जातोय त्याला समाज बघून घेतो. ज्याचं त्याचं काम जे ते करतंय करू दे, जाऊ दे तिकडे. आपण आपल्या इकडे समाजाच्या आरक्षणाचं काम करू. आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण संपवलं. ओबीसीच्या हातात काठ्या नाही तर कोयते आहेत असं लक्ष्मण म्हटलं. काय ओबीसीच्या हातात कोयते काठ्या नाही तर कोयते आहेत आणि आमचं आरक्षण संपवलं. बघू, जाऊ दे बघू. अमित शहा यांनी पोलीस विभागाला असे आदेश दिल्याचं समजत आहे की 1974 नंतर जे काही आंदोलन झाले याला फंडिंग कुठून झाली याबाबत तपासणी करा, याची माहिती काढा. ते काय माहित नाही मला, नाही ऐकलं. ते काय करीन, काय होत काय करा. त्याला काय नाही ना डर. स्वच्छ त्याला काय भीती हो. काय करायचं ते करतो, कोणाला काय करायचं ते करतो. तुम्ही आजपासून कोणती प्रमाणपत्र जे वाटप झाले ते देखील तपासणार होतात. आतापर्यंत काही तपासणी झाली हो, चालू केलंय. हिंगोलीचे येऊन गेलेत, जिथले जिथले वाटलेत. आता लातूरचे येणार आहे. 2-3 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 3-4 वाजेपर्यंत सगळे येऊन जातात. काही आढळलं का त्यामध्ये? मी ते उद्या बोलणार. काय केलंय, कसं करायचंय, पुढे काय करायचंय, उद्याचा डाव उद्या. आज फक्त पूर्ण विचारून घेतोय, कसे दिलेत, काय केलेत, कसे आहेत, काय. मी 2-3 वाजता विखे साहेबांशी बोलणार आहे या विषयावर. आज मुंबई हायकोर्टात हैदराबाद विद्यापीठाची जे आर निघालाय त्यावर सुनवाई होणार आहे. सरकार आहे ना, सरकारने जे आर काढलाय, सरकारची जबाबदारी आहे समाजाच्या पाठीशी उभा राहणं. जे आरच्या बाजूनं मोठी फौज उभा करणं, वकिलांची, महाधिवक्त्यांची, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार काम करत. आमची जबाबदारी आम्ही पार पाडली, पाडणार आहेत. आम्ही रक्षण करणार आहेत जे आरचं. आम्ही लढणार आहेत, मराठ्यांना आरक्षण देणार आहेत. आमची इमानदारीची प्रामाणिक लढाई सुरू. काल धाराशिव मध्ये तुम्ही दिल्ली जाण्याचा एक इशारा दिलेला आहे, साधारण त्याबाबत कधी बैठक होणार आहे का? आणि विजय मेळाव्या संदर्भात देखील तुम्ही भाष्य केलं होतं. हा विजय मेळावा आणि हा दिल्ली दौरा एकाच वेळेस होण्याची शक्यता आहे का? नाही, तिथे वेगळे वेगळे विषय. दिल्लीला काय मागणी नाही किंवा आमचा काय मोर्चा नाही किंवा काय. महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गोवा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, तंजावर तिकडं, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बेळगावे, अशा सगळ्या राज्यात मराठा समाज विखुरलेला आहे. बेटापर्यंत, दीव दमण तिकडच्या बेटापर्यंत आजके फार लोक गेले. मग आमचं काम आहे, भाऊ भाऊ म्हणून खूप दशकानंतर आपण एकत्र आलो पाहिजे. आनंदाचा सोहळा झाला पाहिजे, आपल्या गाठीभेटी झाल्या पाहिजे. पानिपतच्या लढाई मराठ्यांनी जिंकली. महाराष्ट्रातून इतक्या लांब जाऊन त्या ताज्या खुणा आहेत, त्या जखमा आहेत आमच्या. शेवटी आमचे ते भाऊ आहेत, आम्ही त्यांचे भाऊ आहेत. आम्हाला कडकडून मिठ्या मारायचे. राजस्थान मधला, गुजरात मधला मराठा, मध्य प्रदेशचा मराठा, दिल्लीचा मराठा, बेळगाव कर्नाटकचा मराठा, आम्हाला एकमेकाला एका जागेवर कुठंतरी भेटणं गरजेचं आहे. आम्ही भेटून कडकडून मिठी मारणार आहेत. चुलता पुतण्याला भेटणार आहे, आई मावल्या एकमेकीला भेटणार आहेत, आमचे भाऊबंद एकमेकाला भेटणार आहे. आम्ही सख्य रक्ताचे भाऊ आहेत. 27-28 करोड क्षेत्रीय मराठा या देशावर, त्यांना आपण भेटलं पाहिजे. कधी भेटायचं, साधारण कधी होणार आहे तुमची? ही तारीख करू आम्ही डिक्लेअर, त्याला वेळ लागणार आहे. एकंदरीत या भेटीचे नियोजन कसं असणार आहे? याच्यात बलोचचे मराठा पण सहभागी असतील. सगळे देशात जेवढे मराठी देशाच्या बाहेरचे पण येतील. देशातले अधिवेशन होणार. मराठ्यांचं 1 दिवस आणि सभा घेणार आहे. सभा घेणार आहेत आम्ही. मराठा समाज एकत्र जमणार आहे. बघितलं पाहिजे हो, आपला तेजस्वी ध्वज, भगवा ध्वज तेजानं फडकतोय. दिल्लीवरती ध्वज फडकला, आटके पार झेंडे लावले. आपल्या राजांचे पाऊल कुठल्या भूमीला लागले, पवित्र भूमी झाली. त्या भूमीच्या नतमस्तक झालं पाहिजे आपण. आणि
हमेशाच जीवन जगतो.